पुढचा क्वेश्चन प्रश्न क्रमांक 101. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 अंतर्गत तक्रारींची शहानिशा करताना मानवाधिकार आयोगांना डॅश डॅश यांचे अधिकार असतील. तर काय? दिवाणी न्यायालय म्हणजेच काय? सिव्हिल कोर्ट्स. कलम 13 मध्ये सांगितलेलं आहे चौकशी संबंधित अधिकार. या कायद्याअंतर्गत तक्रारींची चौकशी करताना आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता अंतर्गत खटल्याची सुनावणी करणाऱ्या दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. कलम 13 मध्ये क्लिअर सांगितलेलं आहे. सो दिवाणी मानवी हक्क संरक्षण. 102. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005चे कोणते कलम कॅमेऱ्यातील कार्यवाहीशी संबंधित आहे? तर कलम 16. विच सेक्शन ऑफ द डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 डील्स विथ द प्रोसिडिंग्स टू बी हेल्ड इन कॅमेरा? आर्टिकल 16. बाकीचे कलम काय आहेत? कलम 18 सांगतं संरक्षण आदेशाबद्दल, कलम 13 सूचना देणे आणि कलम 14 समुपदेशन. कशाबद्दल बोलतोय आपण? कौटुंबिक हिंसाचार कायदा. कॅमेऱ्यातील कार्यवाही 16, समुपदेशन 14, सूचना देणे 13 आणि संरक्षण आदेश 18. 103. कोणत्या गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही? तर कलम 15(3) जे आहे आपलं राज्यघटनेचं, त्या तरतुदीनुसार ते स्पेसिफिक बालकांसाठी किंवा स्त्रियांसाठी स्पेशल सवलत वगैरे काही देऊ शकतात. सो कलम 15(3) मध्ये सांगितलेले. बाकी मग कलम 14 तर तुम्हाला माहिती आहे कायद्यासमोरील समानता. कलम 15(1) काय तर राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. 15(1) काय सांगतं? राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. कलम 16 मध्ये सांगितले सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधींची समानता. 104. बिहार राज्यातील तुरुंगात वर्षानुवर्षे आपल्या खटल्याच्या प्रतीक्षेत असलेले बहुसंख्य कैद्यांनी हॅबेस कॉर्पस याचिका खालीलपैकी कोणत्या प्रकरणात दाखल केली? हुसेनारा खातून विरुद्ध गृह सचिव बिहार राज्य. सो इथं वाटू शकतं तुरुंगाचे अध्यक्ष पण नाही आहे. काय आहे तर गृह सचिव हुसेनारा खातून. हे बघा, हे हुसेनारा खातून म्हणजे हे नाहीत ॲक्च्युली ते. हुसेनारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार केस. इट वॉज द फर्स्ट रिपोर्टेड इन्स्टन्स ऑफ PIL which brought attention to the inhuman conditions of the prisoners and under trial prisoners. This case established the right to speedy justice as a basic fundamental right. ओके, हे जे आहे त्यांचं नाव आहे, हे बघा, हे नवरा बायको आहेत ॲक्च्युली, हिंगो राणी. तर यांनी ती केस लढली होती आणि ते एक व्यक्तीचं त्यांनी तिथं ॲज अ प्रतिनिधी म्हणून नाव दिलं. ते हुसेनारा खातून जे त्याच्यामध्ये होते त्या केसमध्ये. मग त्यांच्यामुळे ॲक्च्युली बिहार राज्यातच काय पूर्ण देशामधले सगळे असे जे तुरुंगामध्ये खितपत पडले आहेत बहुसंख्य कैदी, त्या लोकांची सुटका झाली ह्या केसमुळं. हुसेनारा खातून हा आयोगाने 2-3 प्रश्न विचारलेला आहे. 105. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या पदोन्नतीच्या बाबतीत आरक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? वरील बाब पार पाडण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 18 मध्ये नवीन कलम 11 आहे. आता 18 मध्ये आहे का ते? कलम 16 मध्ये. ओके, 18 मध्ये आपलं काय आहे तर टायटल्स, ॲबोल्युशन ऑफ टायटल आहे. तर त्याच्यामुळे 18 येणार नाही. हे कॉमन सेन्सवर तुम्ही उडू शकता. ओके, पदोन्नतीमध्ये आरक्षण वगैरे तुमचं कलम 16 मध्ये कलम 4 आहे. आणि वरील बाब पार पाडण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 16 मध्येच कलम 4 समाविष्ट करून. कलम 16 एवढं बेसिक कळायला पाहिजे. ॲबोल्युशन ऑफ टायटल येतं कलम 18 मध्ये, त्याच्यामुळे इथं तुम्ही उडू शकता. घटनादुरुस्ती लक्षात ठेवा, ही 77वी घटनादुरुस्ती आहे. 106. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 309 मध्ये डॅश डॅश स्थापना करण्याची तरतूद आहे. काय तर महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल स्थापन करण्याची. कशामध्ये? कलम 309 मध्ये. कलम 309 महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण म्हणून ओळखले जाणारे एक न्यायाधिकरण स्थापन केले जाईल. न्यायाधिकरणात अध्यक्ष आणि राज्य सरकार अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्त करेल इतके इतर सदस्य असतील. सो काय तर कलम 309 मध्ये महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण. 107. महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार जर एखाद्या भोगवटादाराचा मृत्यू अनाथित आणि ज्ञात वारस नसताना झाला तर जिल्हाधिकारी त्याच्या वहिवाटाचा ताबा एका वेळी डॅश डॅश इतक्या कालावधीसाठी घेईल. सो काय आहे ते? 1 वर्षासाठी. ओके, एखाद्या भोगवटादाराचा मृत्यू झाला तर मग काय करतील ते? 1 वर्षासाठी ते ताबा घेतील. जर कलम 34 येते स्पेसिफिक जर म्हणलं, महाराष्ट्र जमीन महसूल संहितामधलं कलम 34 आहे ते 34(1). जर एखादा भोगवटादार मृत्यूपत्र न करता मरण पावला असेल आणि त्याचे वारसदार माहिती नसतील
तर जिल्हाधिकारी त्याच्या वहिवाटीचा कब्जा घेईल आणि ती वहिवाट त्याला एका वेळी 1 वर्षाच्या मुदतीकरता पट्ट्याने देता येईल. दुसऱ्याला कोणाला तरी देऊ शकतो 1 वर्षासाठी. तरी कलम 34 एक आहे, खूप महत्त्वाचं कलम आहे, परत येऊ शकतं. 108 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत सेटलमेंट कमिशनरने दिलेला कोणताही निर्णय किंवा आदेश यांच्या विरुद्ध राज्य सरकारकडे अपील केलं जाईल. तर हे काय आहे, तर कलम 248. कलम 248 बघा इथे दिलं आहे मी. राज्य शासनाकडे अपील केव्हा करावे? आयुक्ताने किंवा जमाबंदी आयुक्ताने किंवा भूमी अभिलेख संचालकाने किंवा भूमी अभिलेख संचालकाचे अधिकार निहित केलेल्या भूमी अभिलेख उपसंचालकाने दिलेल्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध राज्य शासनाकडे तुम्हाला अपील करता येऊ शकते. ओके, हे जे कोण ऑफिसर असतील यांच्या अगेन्स्ट तुम्ही राज्य शासनाकडे अपील करू शकता. मात्र अशा अधिकाऱ्याच्या हाताखालील कोणत्याही अधिकाऱ्याने अपीलात जो निर्णय किंवा आदेश नमूद केला असेल त्यावर अशा अधिकाऱ्याने जो कोणताही निर्णय किंवा आदेश दिला असेल त्याविरुद्ध अपील करता येणार नाही. सो कलम 248 आहे, लक्षात ठेवा. आणि बाकीचे कलम हे जे आहेत कलम 111 हे काय आहे, तर नागरी क्षेत्रातील अकृषिक आकारणी निर्धारित करताना अनुसरावयाची कार्यपद्धती. अकृषिक म्हणजे ज्याला आपण नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणतो, NA. जमिनी जेथे असतील त्या जागा ज्या अकृषिक प्रयोजनांसाठी जमिनींचा वापर करण्यात येत असेल ती प्रयोजने आणि त्यामुळे होणारे फायदे व तोटे योग्य प्रकारे विचारात घेऊन जिल्हाधिकारी जमिनींच्या बाजार मूल्याच्या आधारे नागरी क्षेत्रांची गटामध्ये विभागणी करेल. कलम 111. आणि कलम 241 काय, तर जमिनीवर प्रवेश करण्याचा व भूमापन करण्याचा अधिकार. कलम 241 एवढंच लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचं फक्त, हे पूर्ण डिटेल लक्षात ठेवायची गरज नाही आहे. बघा ना, आता हे 248 तुम्हाला आलं असतं का, एवढंच जर लक्षात ठेवलं असतं. राज्य शासनाकडे अपील केव्हा करावे, प्रश्नात काय विचारलं आहे बघा. सेटलमेंट कमिशनने दिलेला कोणताही निर्णय किंवा आदेश याच्या विरुद्ध राज्य सरकारकडे अपील केला जाईल. सो हे इथं दिलं आहे बघा, एवढंच वाचायचं बस, डिटेल वाचायची गरज नाही. क्वेश्चन पण तसेच फ्रेम होतात. 109 कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षण कायद्याचे कलम 2D नुसार कस्टडी ऑर्डर म्हणजे या कायद्याच्या नुसार मंजूर केलेला आदेश. कस्टडी ऑर्डर जे आहे ते कशात निघते तुमची, कलम 21 मध्ये, म्हणजेच मराठीमध्ये ज्याला म्हणतात ताबा देण्याबाबतचा आदेश. बाकी मग ते मुलं ही कस्टडी येतात बघा मुलाची किंवा लहान मुलांची वगैरे आईकडे किंवा वडिलांकडे. कलम 22 मध्ये काय, तर नुकसान भरपाईचा आदेश. कलम 24 मध्ये न्यायालयाने आदेशाच्या प्रती विनामूल्य देणे, विनामूल्य हे पण विचारतात ॲक्च्युली. 23 एक अंतरिम व एकतर्फी आदेश देण्याचा अधिकार. 110 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार खालील विधानांचे अवलोकन करा. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 264 हे जमीन महसुलाच्या दायित्वाशी संबंधित आहे. बरोबर आहे. जमिनीचा वरिष्ठ धारक किंवा त्याच्या अनुपस्थित वास्तविक ज्याच्या ताब्यात जमीन असेल ती व्यक्ती जमिनीच्या महसुलासाठी वैयक्तिकरित्या आणि मालमत्तेत जबाबदार असेल. सो हे दोन्ही पण बरोबर आहेत. आता हे दोन्ही कशात दिले, तर कलम 264 मध्ये दिलेलं आहे. जमीन महसुलाचे दायित्व, हे बघा जमीन महसुलाचे दायित्व कलम 264. सो दोन्ही पण बरोबर आहेत. 111 अखिल भारतीय सेवा 1951च्या घटनात्मकतेवर खालीलपैकी कोणत्या खटल्याद्वारे प्रश्नचिन्ह उभारण्यात आले. सो DS गरेवाल विरुद्ध पंजाब राज्य, DS गरेवाल वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1958चा खटला आहे. द केस सेंटर्स ऑन द कॉन्स्टिट्युशनलिटी ऑफ द ऑल इंडिया सर्व्हिसेस ॲक्ट 1951 हा किती घटनात्मक आहे का नाही हे चेक केलं. अँड द प्रोसिजरल ॲक्शन टेकन अगेन्स्ट DS गरेवाल अ मेंबर ऑफ द IPS इंडियन पोलीस सर्व्हिस. 111. 112 प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय एजन्सीच्या अधिकार व कार्यपद्धतीशी संबंधित आहे. विशेषतः प्रशासकीय कारवाईच्या न्यायालयीन पुनरावलोकनात नियंत्रित करणारा कायदा आहे. ही प्रशासकीय कायद्याची व्याख्या डॅश कोणी केलेली, तर KC डेव्हिस यांनी केलेली. KC डेव्हिस. प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय एजन्सीचा अधिकार व कार्यपद्धतीशी संबंधित आहे. विशेषतः प्रशासकीय कारवाईच्या न्यायालयीन पुनरावलोकनात नियंत्रित करणारा कायदा आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ ॲज अ लॉ कन्सर्न्स द पॉवर अँड प्रोसिजर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सीज इन्क्लुडिंग स्पेशली द लॉ गव्हर्निंग ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन. 113 प्रशासनिक कायद्यामध्ये सत्ता विभाजन या सिद्धांताचा उद्देश सरकारच्या अत्याचारी व मनमानी अधिकारापासून संरक्षण करणे असा आहे. बरोबर आहे. सत्ता विभाजनाचे तत्व शासनाच्या 3 कार्यक्षेत्राच्या अंगांमध्ये सीमांकन
निर्माण करते. सो बरोबर आहे हे तुमचं लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी यांच्यामध्ये विभाजन. सत्ता विभाजन तत्व म्हणजे राज्य संस्थेतील विविध कार्यांची जबाबदारी वेगवेगळ्या शाखेकडे म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी वाटून देणे, जेणेकरून एकाच व्यक्ती किंवा संस्थेकडे सर्व सत्ता केंद्रीभूत होणार नाही. 114 केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर प्रत्येक सदस्यांची नियुक्ती डॅश डॅशद्वारे केली जाईल. कोण करणार तर भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपती. बघा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे म्हणजे कॅट आहे आता, म्हणजे ते ज्युडिशियरी आलेली आहे. सो इथं गृह खात्याचा काय संबंध येईल. ओके. आणि राज्याचा कॅटला अपॉइंट करण्यासाठी राज्याचा म्हणजे आपलं जे मॅट असतं किंवा ज्याला आपण सॅट म्हणतो त्याला विचारतील नाही, काय संबंध. हे दोन उडले. PM पण येणार नाही, ज्युडिशियरीचा माणसालाच विचारणार म्हणजेच CJIला. जो लॉजिकवर अटेम्प्ट करू शकता क्वेश्चन. कॅट मेंबर्स इन्क्लुडिंग द चेअरपर्सन, व्हाईस चेअरपर्सन अँड अदर मेंबर्स आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया बेस्ड ऑन द रिकमेंडेशन्स फ्रॉम अ सिलेक्शन कमिटी विच इन्क्लूड्स द चीफ जस्टिस ऑफ इंडिया ऑर अ नॉमिनी, अ सिनियर सुप्रीम कोर्ट जज अँड मिनिस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह. 115 खालील विधानांचे अवलोकन करा. एडवर्ड कोक यांनी रूल ऑफ लॉ म्हणजे कायदेशीर राज्य या संकल्पनेची निर्मिती केली. A.V. डायसी यांनी नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील व्याख्यानादरम्यान ही संकल्पना विकसित केली. सो दोन्हीसुद्धा बरोबर आहे. लक्षात ठेवा निर्मिती केलेली आहे कोकने आणि विकसित केलेली आहे डायसीने. सो कोक आधी आहे लक्षात ठेवा, एडवर्ड कोक. रूल ऑफ लॉ. द एक्सप्रेशन रूल ऑफ लॉ हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच फ्रेज ला प्रिन्सिपले डी लेगालेट that is a government based on the principles of law. It was expounded for the first time by Sri Edward Coke and was developed by Professor A.V. Dicey in his book The Law of the Constitution. Diceyचे पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवा, The Law of the Constitution, published in 1885. खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. आता इथं काय आहे 284 सदस्यांनी केलेले आहेत आणि डेट काय आहे तर 24 जानेवारी 1950. म्हणजे इथं 1 फॅक्ट 2 फॅक्ट 3 फॅक्ट रॉंग दिलं आहे. एक तरी आपल्याला ओळखता आले पाहिजे ॲटलिस्ट. इथं अटेम्प्ट होतो क्वेश्चन. ए चुकला, मग ए चुकला तर तुमचा हा एक उडतो, हा एक उडतो. 2 ऑप्शन राहतात. हिंदी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवल्या आहेत. सो बेसिक असा विचार करू शकता तुम्ही की संविधान आहे नाही का, संविधानमध्ये काय तुमचं प्रेमबलमध्ये सांगितलं नाही का, वी द पीपल ऑफ इंडिया वगैरे. सो पीपल म्हटल्यावर मग पीपल लोक म्हटल्यावर राष्ट्रपती भवन येईल महत्त्वाचं का पार्लिमेंट येईल, कारण लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह इथं आहेत मेन डायरेक्टली जे गेलेत निवडून लोकसभेत. तो त्याच्यामुळे सेंट्रल लायब्ररी ऑफ द इंडियन पार्लिमेंट ह्या लॉजिकवर लक्षात ठेवू शकता, कन्फ्युजन होत असेल दोघांमध्ये तर. सी भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे. सो सी जे आहे ते तुमचं बरोबर आहे, बाकी हे 2 रॉंग आहेत. इथं ही डेट चुकवले, सदस्य चुकवलेत आणि इकडं भवन चुकवलं आहे. 117 मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही एकमेकांना पूरक असून एकाला दुसऱ्यासाठी बळी देण्याची आवश्यकता नाही असा दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात स्वीकारला तर मिनर्वा मिल्स. इन विच केस डिड द सुप्रीम कोर्ट टेक द व्ह्यू दॅट द फंडामेंटल राईट्स अँड DPSP आर कॉम्प्लिमेंटरी, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत ते, अँड देअर वॉज नो नीड टू सॅक्रिफाईस वन फॉर अनदर. सो असं काय एकमेकाला हे नाही आहेत, ते एकमेकांना अगेन्स्ट नाही आहेत, हे दोघं पण एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असं मिनर्वा मिल्समध्ये सांगितले. सो लक्षात ठेवायला पण सोपं आहे. MM मिनर्वा मिल्स MM म्हणजे दोन्ही पण सारखेच आहेत ना, MM इथं पण M इथं पण M म्हणजे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच DPSP आणि फंडामेंटल राईट्स असं लॉजिकवर लक्षात ठेवू शकता. सो बाकीचे खटलेमध्ये काय तर गोलकनाथ केसमध्ये काय सांगितलं, इन द लँडमार्क जजमेंट इयर पण विचारतात 1967 द स्टेट गोलकनाथ वर्सेस पंजाब द सुप्रीम कोर्ट रूल दॅट पार्लिमेंट कुड नॉट अमेंड द फंडामेंटल राईट्स. सुप्रीम कोर्ट म्हटलं की संसद फंडामेंटल राईट्समध्ये दुरुस्ती करू शकत नाही. इफेक्टिव्हली लिमिटिंग द पॉवर ऑफ पार्लिमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संसदेची जे पॉवर आहे ती त्यांनी मर्यादित केली गोलकनाथने 67मध्ये. मग 73मध्ये आला आपला केशवानंद भारती खटला. ते काय म्हणले की बाबा
एस्टॅब्लिशिंग द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन विच लिमिट्स पार्लिमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला भरपूर मला 2-3 प्रश्न तरी विचारतील केशवंत भारतीवर, कारण 50 वर्ष झालेले आहेत, त्याच्यामुळं डेफिनेटली येऊ शकतो प्रश्न ह्या वर्षी पण. 1980 काय सांगितलं तर सुप्रीम कोर्ट स्ट्रेंगडन द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रुलिंग दॅट पार्लिमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज लिमिटेड. ठीक आहे, ते म्हणले की जे केशवानंद भारती केसने सांगितले बेसिक स्ट्रक्चर त्याला आम्ही सपोर्ट करतो, स्ट्रेंगदन सपोर्ट करतो आहे. आणि ते म्हटले की बाबा कॉन्स्टिट्यूशन मध्ये घटना दुरुस्ती करायची जी संसदेची पॉवर आहे ती लिमिटेड आहे आणि कॅन नॉट डिस्ट्रॉय इट्स फंडामेंटल फीचर्स. कशाचे तर संविधानाचे तुम्ही फंडामेंटल फीचर डिस्ट्रॉय करू शकत नाही. अफर्मिंग ज्युडिशियल रिव्ह्यू ॲज इसेन्शियल म्हणजे न्यायिक पुनर्लोकांचं तत्त्व पण जे आहे त्याला पण त्यांनी सपोर्ट केलेला आहे. चंपाकम दोराईरजन 1951ची केस आहे, त्यात काय सांगितले सुप्रीम कोर्टने. सुप्रीम कोर्ट रूल दॅट इन केस ऑफ एनी कन्फ्लिक्ट बिटवीन फंडामेंटल राईट DPSP द फॉर्मर वूड प्रिवेल. फॉर्मर म्हणजे आधीचं फंडामेंटल राईट, म्हणजे या दोघांमध्ये काय इश्यू झाला की DPSPला फॉलो करायचं का फंडामेंटल राईटला, तर फंडामेंटल राईटला फॉलो करा असं चंपाकम दोराईरजन केसमध्ये सांगितलं 1951मध्ये. सो ह्या सगळ्या 4 केस आपण डिस्कस केल्या. 118 शिक्षणाचा हक्क अधिनियम खालील विधाने विचारात घ्या. हा कायदा 1 जून 2010 रोजी अंमलात आला, तर 1 एप्रिल 2010. इथं काय आता बघा इयर बरोबर ठेवले लक्षात, त्यांनी इयर बरोबर ठेवले, चुकवलं नाही आहे त्यांनी. 1 जून जे आहे इथं काय पाहिजे ॲक्च्युली 1 एप्रिल पाहिजे शिक्षणाचा हक्क. बी या कायद्याने शिक्षण हा मूलभूत अधिकार असणाऱ्या 135 देशांपैकी भारत एक बनला. बरोबर आहे. आता फॅक्ट आपल्याला माहीत असेल पण हे तर माहीत असायला पाहिजे किंवा 1 एप्रिल आहे इथं. सी या कायद्याने खाजगी शाळांना एकूण जागांपैकी 33% नाही किती आहे 25%. सो 25% या सामाजिकदृष्ट्या वंचित आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील बालकांना राखीव ठेवण्याचे बंधनकारक केले. सो सी जर तुम्ही उडवला, हे तर तुम्हाला बेसिक माहीत असणार आहे 25%. सी उडवला 2 ऑप्शन राहिले बी आणि डी. म्हणजे याचा अर्थ बी आणि डी मध्येच घ्यायचं आपल्याला, म्हणजे याचा अर्थ ए रॉंग झाला. ठीक आहे, सी तर आपण रॉंग घेतलंच आहे. सो आपल्याला आता म्हणजे बी शुअर शॉट करेक्ट आहे 100%. इथं डोकं लावायची गरज नाही. कळलं का तुम्हाला? याच्यावर तुम्ही अटेम्प्ट करताय क्वेश्चन ह्या पर्सेंटवर. सो आता डी तुम्हाला घ्यायचा का नाही हा विचार करायचा. हा कायदा न्याय आहे आणि त्याला तक्रार निवारण यंत्रणेचा पाठिंबा आहे. सो हे पण बरोबर आहे, बी आणि डी उत्तर आहे. 119 मानवी हक्काचे संरक्षण विधेयक 2019 बाबत खालील विधाने विचारात घ्या. या विधेयकात अशी तरतूद करण्यात आली आहे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेली व्यक्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असतील. बरोबर आहे का? बरोबर आहे. या विधेयकात अशी तरतूद करण्यात आली आहे की मानवी हक्कांचे ज्ञान असलेल्या 3 व्यक्तींची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली जाईल, त्यापैकी किमान 1 महिला असेल. सो हे सुद्धा बरोबर आहे. या विधेयकात अशी तरतूद करण्यात आलेली आहे की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि अपंग व्यक्तींसाठीचे मुख्य आयुक्त हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतील. सो हे तिन्ही सुद्धा बरोबर आहे वरीलपैकी सर्व. 120 अनुच्छेद 21A मधील घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी बालकांचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 करण्यात आला. बरोबर आहे का? बरोबर आहे. बी शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळ, शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या आणि देणगी शुल्क यावर शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 द्वारे बंदी घालण्यात आली. बरोबर आहे. शाळेत प्रवेश न घेतलेल्यांसाठी वयानुसार योग्य त्या वर्गात प्रवेश देण्याची तरतूद शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये आहे. बरोबर आहे. शिक्षणाचा अधिकार अधिनियम दुरुस्ती 2012 नुसार शिक्षणाचा हक्क अधिनियम हा मदरसे आणि वैदिक पाठशाळा यांना लागू होतो का? तर लागू होत नाही. लक्षात ठेवा, त्यांनी स्पेसिफिक सांगितले. सेक्शन 14 and 15 were added to the RTE Act in 2012 stating that the act would not be applicable to minority and religious educational institution. मायनॉरिटी म्हणजे काय झालं तुमचं मदरसे झाले. ओके, आणि रिलिजियस काय झालं तर वैदिक झालं. सो त्याच्यामुळं डी उडला. उत्तर ABC फक्त. 121 खालील विधाने विचारात घ्या. भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे जेव्हा पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य पार पाडू शकतील. सो बरोबर आहे. राष्ट्रपती केव्हा त्यांची कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही. सो हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपती केव्हा आपले कर्तव्य पार पाडू शकणार नाहीत हे ठरवण्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वतःकडेच आहे. सो हे सुद्धा बरोबर आहे. सो ऑल ऑफ द अबो करेक्ट.
122 खालील विधाने विचारात घ्या. भारताच्या राष्ट्रपतीस महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. महाभियोग प्रक्रियेसाठी अनुच्छेद 61 मध्ये फक्त गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता हे दोनच कारणे. ॲक्च्युली हे नाहीच आहे, काय तर व्हायोलेटिंग कॉन्स्टिट्यूशन. ओके, हे कारण आहे, एवढं एकच कारण आहे ओनली. तर त्याच्यामुळे हे उडलं तुमचं. बी, महाभियोगाचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने मंजूर होणे आवश्यक असते. म्हणजेच प्रत्येक सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त बहुमताने आणि हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सभासदांच्या बहुमताने. काय विषय हा? इथं मेजॉरिटी ऑफ नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द टोटल मेंबरशिप. ओके, म्हणजे हजर राहून मतदार नाही, टोटल तुमची मेंबरशिप किती आहे, हां एवढी स्ट्रेंथ आहे ना, मग त्याच्या 2/3 पाहिजे आम्हाला. तिकडे हजर नाही तर काही करा. ओके, 2/3 ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस पाहिजे. सो हा जो शब्द आहे की हजर राहून वगैरे हा इथं रॉंग पाहिजे. ठीक आहे, सो हा बी पण रॉंग झाला. उत्तर आलं तुमचं, दोन्ही विधान चुकीचे. 123 महाराष्ट्राच्या लोकायुक्ताबाबत खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1972 मध्ये, इथं काय आता रॉंग आहे. 1971 मध्ये या संस्थेचे कार्य, अधिकार आणि अधिकार क्षेत्र नमूद करण्यात आले. रॉंग येईल कारण इयर रॉंग दिले. ही संस्था 25 ऑक्टोबर 1972 पासून अस्तित्वात आली. बरोबर आहे. या संस्थेला लोकहितासंबंधी मुद्द्याबाबत स्वतःहून दखल म्हणजे सुमोटो घेण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे सी रॉंग झालं. कळलं? हे रॉंग झालं, हे रॉंग झालं. आता उरलं तुमचं बी आणि डी. सो तुम्ही पहिला जर उडवला ए तर तुमचे 2 ऑप्शन येतात. तुम्ही जर सी उडवला तुमचं डायरेक्ट उत्तर येते. मग तुम्हाला हे एवढं बेसिक कळायला पाहिजे किंवा ते स्वतःहून घेऊ शकता सुमोटो. तुम्हाला इयर काय माहीत नाही, डेट माहीत नाही, काही फरक नाही पडत. एवढा बेसिकवर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. 124 भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव डॅश डॅश यांनी सुचवले पाहिजे. कोणी? तर 20 नाही का. राष्ट्रपतीसाठी 50 लागतात आणि उपराष्ट्रपतीसाठी 20 लागतात. निवडणुकीत उभे राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीने किमान 20 संसद सदस्यांना प्रस्तावक म्हणून आणि किमान 20 संसद सदस्यांना समर्थक म्हणून नामनिर्देशित केले पाहिजे. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार होण्यासाठी 15,000 रुपये सुरक्षा ठेव जमा करावे लागते, सिक्युरिटी डिपॉझिट. 125 न्यायिक सक्रियतेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे? ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. न्यायिक सक्रियता हा शब्द इतिहासकार आर्थर स्टेशिंजर ज्युनियर यांनी 1947 मध्ये तयार केला. बरोबर आहे. हा शब्द न्यायिक पुनर्विलोकनासाठी न्यायाधीशांच्या वास्तविक किंवा समजलेल्या दृष्टिकोनाचे वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. द टर्म मे बी यूज टू डिस्क्राईब जज ॲक्च्युअल ऑर परस्यूड अप्रोच टू ज्युडिशियल रिव्ह्यू. सो बरोबर आहे. न्यायिक सक्रियतेमुळे शासनाच्या कार्यपद्धतीवर मर्यादा येतात. तर बरोबर आहे की बाबा हेच घुसत आहेत ना इकडं. न्यायिक सक्रियता म्हणजे काय? ज्युडिशियरी घुसायला लागली. आपले जे 3 भाग आहेत, ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर, मग हे इकडं ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम इकडं घुसायला लागले. ओके, म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम आधी काय होणार तुमचं? ज्युडिशियल रिव्ह्यू करतील. ठीक आहे, न्यायिक पुनर्विलोकन. त्याच्या पुढची स्टेज येणार ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम आणि त्याच्या पुढचे नाव ज्युडिशियल एन्क्रोचमेंट, अतिक्रमण झालं. आता तर लय झालं नाही का, डोकं पाणी गेलं असं. किंवा तुम्हाला डिवाईड करून दिलं ना सत्ता विभाजन 3 क्षेत्रामध्ये, मग तुम्ही जास्त हे करू नका. ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू घ्या, त्याच्या पुढं जाऊ नका. सो न्यायिक सक्रियतेमुळे शासनाच्या कार्यपद्धतीवर मर्यादा येतात. सो बरोबर आहे. 126 जनहित याचिकेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? जनहित याचिका कोणत्याही कायद्यात परिभाषित केलेली नाही. सो बरोबर आहे का? बरोबर आहे. जनहित याचिका हे सामाजिक बदलाचे आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि कायदा व न्याय यांच्या संतुलनाला गती देण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे. बरोबर आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, नगरपालिका प्राधिकरणे आणि कोणत्याही खाजगी पक्षाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते. सो तुम्ही फक्त सरकार किंवा सरकारच्या अंडर ज्या बॉडीज असतील त्यांच्या विरोधातच तुम्ही जनहित याचिका दाखल करू शकता. खाजगीसाठी नाही आहे अशी तरतूद. सो खाजगी पक्षाविरुद्ध नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग झालं. अयोग्य विचारले, उत्तर आलं 3. हे बघा, अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजेच PIL कॅन नॉट बी फाईल्ड अगेन्स्ट अ प्रायव्हेट पार्टी अलोन. इट मस्ट बी फाईल्ड अगेन्स्ट अ स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट, म्युनिसिपल ऑथॉरिटी or state central government authority with the private party potentially included as a respondent. Public interest litigation. The court has to innovate new methods and strategies to provide access to justice to large masses of people who are denied basic human rights, to whom freedom and liberty have no meaning. असं कोण म्हटलं होतं? भगवती म्हणले होते. काहीतरी तुम्हाला आता नवीन मेथड्स शोधावं लागणार आहेत.